आधी शेतकऱ्यांना दुष्काळाच्या झळा सहन करावा लागत आहेत, तर रवळजी येथील शेतकऱ्यांचे माथेफिरू अज्ञात व्यक्तींनी नुकसान केलंय। कळवण तालुक्यातील रवळजी येथे अज्ञात माथेफिरू व्यक्तींचा रवळजी येथे सुळसुळाट सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। शेतकरी समाधान निकम या शेतकऱ्याचे अज्ञात व्यक्तीने 1000 मिरची पिकांची झाडं उपटून नष्ट केल्यानं मोठं नुकसान झालंय। माथेफिरू अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली मिरचीचं पिकं उपटून टाकल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। आणि आमची मिरची उपटून फेकून दिली तर तो जर आम्हाला सापडला तर आम्ही त्याचं काय करू हे आम्हाला नाही माहिती, पण असं लोकांनी करू नये। इथं एक रोप लहान बाळासारखं जपतोय आम्ही। इथं आधी दुष्काळ असल्यामुळे आम्हाला काही करता येत नाहीये, पाणी कमी पडतंय आम्हाला। त्यामुळे पावसाळा भरपूर कमी झालेला आहे वर्षी आणि कमी पाण्यामध्ये आम्ही मिरची जगू राहिलो आम्ही आणि अशी नुकसान चालू झालेले। आम्ही कसं जगावं, आधीच कर्जबाजारी झालेलो आहे आणि याला काहीतरी पर्याय शोधावा। 50,000 रुपये खर्च केलेला आहे, माझा एवढा खर्च वाया गेलेला आहे। असं कोणी करू नये, कळकळूची नाही। रात्रंदिवस पाणी भरतो, पाणीचा प्रश्न कमी आहे तरी लोक मिरची उपटून फेकून दिलेली आहे। शेतकऱ्यांचं नुकसान करणार नाही, कारण शेतकरी जे पीक शेतीमध्ये टाकत असतो त्याच्यासाठी पहिले मोठ्या प्रमाणात त्याला पैसे मोजावे लागतात। ते पीक पुढं मार्केटमध्ये जाईल, त्याला बाजारभाव येईल नाही येणार तो विषय वेगळा असतो। वेळेवर मिरची फुकट पण शेतकऱ्यांना द्यावी लागते किंवा टमाटर फुकट द्यावा लागतं। असे जे महागडे पिकं आहेत त्यांना खर्च पण मोठ्या प्रमाणात असतो। ते आपण बघू शकतो। या ठिकाणी या शेतकऱ्यांनी खत टाकलं असेल, मल्चिंग पेपर टाकलेला आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं रासायनिक खत असेल, शेणखत असेल, असे अनेक प्रकारचे खतं टाकून आणि मग ती मिरची त्यांनी व्यवस्थित डेव्हलप केलेली आहे। मात्र अशी डेव्हलप केलेली मिरचीचं नुकसान आता जवळजवळ 15-20 दिवसामध्ये यांची मिरची मार्केटला चालू होणार होती आणि त्यांना नगदी पीक म्हणून 2 रुपये त्यांच्या हातापदरामध्ये भेटले असते। मात्र अज्ञात नराधमाने ही मिरची उपटून आणि त्यांचं अतोनात नुकसान केलेलं आहे। रवींद्र आहेर, स्टार महाराष्ट्र न्यूज, कळवण, नाशिक।